तर मंडळी इकडे ना सर्व आता आलेली आहे मंडळी. वहिनीची सर्व माहेरची माणसं आहेत इथं. सर्व हे बाबा आहेत वहिनीचे. तर मंडळी इकडे ना आता अर्धा चिकन आपला कटिंग करून झालेला आहे. अजून पण थोडासा चिकन कटिंग करणं चालू आहे. हा टोटल आपण 25 किलो चिकन आणलेलं आहे. तर मंडळी इकडे पण ना सर्व पोल्यांची तयारी चालू आहे. सर्व वडे तयारी करतात. वहिनी फुगतायत ना. मस्त वडे फुगतात बघा, एकदम तम्मू फुगतात. ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता सर्व चिकन घालून घेतात. सर्व धुवून घेतलेलं आहे चिकन. तर इकडे ना जेवण बनवून झालेलं आहे. हा बघा चिकन सुका पूर्ण शिजलेला आहे. याच्यामध्ये सर्व रस्सा आहे. इकडे आता ना सर्व काढून घेतात. वाढायला तर सुरुवात करतात ना त्याच्यासाठी. तर मंडळी इकडे ना आता सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसलेले आहे. ते बघा आता आई वहिनीची ओटी भरून घेते. म्हणजे आता निघताना ना माहेरी जाताना ना सासरची ओटी असते ती भरायला लागते. लेट केला होतो. आता नवरी आली, आता आम्ही नवरीला नियाला आली. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या घरी ना माघारी जाण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे आमच्या इकडे ना लग्न कार्यक्रम झाल्याच्या नंतरला, पूजा वगैरे झाल्याच्या नंतरला ना नवरीची जी माहेरची माणसं असतात ती इकडे सासरी येतात आणि त्यांचा पाहुणचार केला जातो. त्याच्यानंतरला मुलीला घेऊन ते तिकडे जातात. मग नवरा मुलगा आणायला जातो सर्व माहेरी मुलीला. मग तिकडे आपल्या सर्व सासरच्या माणसांचा पाहुणचार होतो. असा हा पूर्ण कार्यक्रम असतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये पाहुणचार करण्यासाठी खास कोंबडी वड्याचा बेत असतो. म्हणजे चिकन बनवला जातो, कोंबडी वडे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण पाहायला मिळणार की कोकणामध्ये माघारी जाण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला जातो. म्हणजे इकडे ना सर्व जेवणाची तयारी आता चालूच आहे. इकडे सर्व चूल वगैरे मांडल्यात. तिकडे पण आई सर्व पोल्या तळते, जी वडे तयार करते. हे बघा चूल मांडलेली इकडे पण मस्त. आई फुगतायत ना. हा छान फुगतात. आज कोंबडी वड्याचा बेत आहे. सर्व वड्याचं पीठ काल ठेवलेलं नाही, रात्री ठेवलेलं आहे. इकडे तयारी करतात काकी. तर मंडळी इकडे पण ना सर्व पोल्यांची तयारी चालू आहे. सर्व वडे तयारी करतात. काकी आहे इकडे, काकीशी बनवून देते आणि तिकडे काकी सर्व तळते. इकडे पण काकी बसले आणि इकडे बनवून झाले ते बघा, अर्धे बनवून झालेत. फुगतायत पण चांगले बघ. तिकडे तर सोडतायत. चुलीवरती तेल तापत ठेवलेलं आहे तिकडे. जिकडे तिकडे बनवतात ना, म्हणजे सगळीकडे कसे वडे बनवायला टाइम जातो ना, त्याच्यामुळे इकडे तिकडे जसे चूल आहेत तसे तसे बनवत घेतात. इकडे सर्व भात घालून घेतलंय आपण, तूप भरून भात घातले. सर्व मिक्स करून घेते, ढवळून घेते. तर मंडळी इकडे ना आता सर्व चिकन पण आणलेलं आहे. सर्व कटिंग करायला सुरुवात करतोय बघा. इकडे एक आहे एक थैली, इकडे एक थैली काढलेली आहे. आता सुरुवात करते बघा. तिकडे अर्धा कटिंग करून झालेलं आहे. ते पण सर्व कटिंग करतात. आजी पण आहे इकडे. आता सर्व सुरुवात करतात म्हणजे. तर मंडळी इकडे ना आता अर्धा चिकन आपला कटिंग करून झालेला आहे. अजून पण थोडासा चिकन कटिंग करणं चालू आहे. हा टोटल आपण 25 किलो चिकन आणलेलं आहे. तर इकडे आई पण ना सर्व तयारी करते. वाटप तयार करायचं ना. हो, हा मसाला भाजलेला आहे सगळा, कांदा खोबरा. आता वाटप तयार करते. अर्धा खाली करते, अर्धा इकडे वरती आम्हाला दिलं नाही करायला, सुक्यासाठी ना. हो सुक्यासाठी. हा बघा इकडे कांदा सर्व भाजून झालेले, कांदा खोबरा सर्व मिक्स आहे. इकडे आईने अर्धा तर वाटप केलेलं आहे. इकडे पण सर्व चालूच आहे वाटप करायचं. इकडे बघा वहिनी पण आहे. सर्व आता वडे तयार करते. वहिनी फुगतायत ना. मस्त वडे फुगतात बघा, एकदम तम्मू फुगतात. इकडे पण काही सर्व रेडी केले. तर इकडे ना आता चिकन सुकं बनवायला सुरुवात करतात. म्हणजे टोपामध्ये आता कांदा आणि लसूण घालून घेतले फोडणीसाठी. तेजपत्ता घालून घेतले. सर्व टोमॅटो घालून घेतोय. टोमॅटो आणि कांद्याची मस्त अशी ग्रेव्ही तयार करायची. इकडे नाही सर्व आलं लसूण पेस्ट घालून घेतो. कांदा टोमॅटो ना आता लाल व्हायला चालू झालाय बघा. मस्त कांदा टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. सर्व चिकन मसाला ऍड करून घेतो. हळद आहे.
हा लाल तिखट मसाला सर्व मिक्स करून येते. ग्रेव्हीला आता ना मस्त कलर यायला चालू झाले. सर्व वाटप मसाला ॲड करून घेते. कांदा खोबरा भाजून ना सर्व वाटप तयार केलेलं आहे. गोडा मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता सर्व चिकन घालून घेतात. सर्व धुवून घेतलेलं आहे चिकन. टोप भरून पूर्ण सुका चिकन बनवायचं आहे. तिकडे रस्सा शिजतोय. धुवून घेऊन टोप त्या पाणी टाकायचं त्याच्यात. बघा सर्व चिकन ॲड करून झालेलं आहे. आता मिक्स करून घेतात काकी. इकडे मंडळी पूर्ण ना आता बघा चिकन मिक्स करून झालेलं आहे. हा पूर्ण चिकन सुक्का आहे. आता शिजायला ठेवलेला आहे. ह्या टोपात आहे आणि ह्या टोपात पण चिकन सुक्का सर्व आहे. इकडे ना सर्व आता चिकन रस्स्याची तयारी चालू आहे. इकडे ना कांदा टोमॅटो तेजपत्ता वगैरे सर्व फोडणी देऊन घेतलेली आहे. फ्राय होतात म्हणजे सर्व कांदा टोमॅटो. चिकन मसाला ॲड करून घेतात. हळद आहे. लाल तिखट मसाला. इकडे सर्व वाटप मसाला ॲड करून घेतात कांदा खोबऱ्याचा. इकडे सर्व पाणी ॲड करून घेतात रस्त्याला. हा इकडे ना सर्व चिकन धुवायला ठेवलेलं आहे. इकडे हा रस्स्यासाठी अलगसे काढलाय आणि हा पूर्ण ना सुका बनवायचा आहे. तर पूर्ण सर्व कटिंग करून झालेलं आहे बघा. मीडियम साईजचं सर्व कटिंग करून घेतलंय. इकडे ना भात पूर्ण आता शिजवून झालेला आहे. आता हे उपसून घेतात म्हणजे ना सुट्टा करून घेतात म्हणजे वाढायला बरा पडतो. इकडे रस्स्यामध्ये सर्व बटाटे ॲड करून घेते. तर इकडे ना सर्व चिकन वगैरे ॲड करून झालेलं आहे. आता जरा शिजायला ठेवलं रस्सा. सर्व गोष्टी ना आता इकडे शिजत ठेवलेल्या आहेत. रस्स्याला पण कड यायला चालू झालंय. चिकन सुक्याला शिजायला थोडासा वेळ लागेल. आता ना हळूहळू बघा कड यायला चालू होते. हळूहळू ना आता पाणी सुटायला लागेल त्याला. तर मंडळी इकडे ना सर्व आता आलेली आहे मंडळी. वहिनीची सर्व माहेरची माणसं आहेत. काय कसं आहे येतात सर्व. हे बाबा आहेत वहिनीचे. येतात सर्व हळूहळू. ताई तर मंडळी आता ना इकडे माकू घालायचा कार्यक्रम होतो. म्हणजे आमच्या इकडे ना जी वहिनीच्या इकडे जी माघारी मंडळी येतात ना त्यांचं असं माकू घालतात. इकडे सर्व ना
खोबऱ्याचा दूध आहे. ते काकी आहे इकडे. इकडे ना महिलांचं सर्व माकू लावून झालंय. आता पुरुष मंडळींना माकू लावून घेतात. दोन हाताने एकाच नाही दोन हात ते झाले सर्व. काका पण सर्व लावून घेतात. हो लोंडे माको पुरला पाहिजे. एकदम बस. इकडे ना जेवण बनवून झालेलं आहे. हा बघा चिकन सुका पूर्ण शिजलेला आहे. टोप भरून आहे. इकडे रस्सा आहे टोपामध्ये. ते काढून घेते. हो याच्यामध्ये सर्व रस्सा आहे. इकडे आता ना सर्व काढून घेते. वाढायला तर सुरुवात करतात ना त्याच्यासाठी. इकडे पण सर्व ना भात पण काढून घेतलेला आहे. बघा सुट्टा केला आहे सर्व. तर मंडळी इकडे ना आता सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसलेले आहे. ते बघा पंगत बसले इकडे. आता वाढतायत. काकी इकडे आहे. इकडे पण सर्व पंगत बसलेली आहे. तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय चिकन सुक्का आहे. हा इकडे चिकनचा रस्सा आहे. कांदा लिंबू घेतलेला आहे आणि हे वडे आहेत. आज सर्व बघताय माघारी जाण्यासाठी ना मस्तपैकी ना इकडे चिकनचा बेत आहे. तर मंडळी इकडे ना आता आई वहिनीची ओटी भरून घेते. म्हणजे आता निघताना ना माहेरी जाताना ना सासरची ओटी असते ती भरायला लागते. त्याच्यानंतर ना मग वहिनी माहेरी जाते. तिकडून संध्याकाळी परत आणायला जायचं आहे. चला मंडळी आता ना वहिनी निघते माहेरी जायला. सर्व मंडळी इकडे आले बघा माहेरची. चला निघूया आता. या मग आम्ही माघारी पाठीने येऊ. हा चल काकी चला. गेली दादा माणसा आम्ही निघते. चला इकडे आलेलो आहे आता वहिनीच्या घरी. तर आता ना इकडे वहिनीकडे आलोय. वहिनीच्या घरी थांबलोय. आता ना सर्व मंडळी म्हणजे संध्याकाळी येणार आणि संध्याकाळी पुन्हा म्हणजे पाहुणचार असतो. म्हणजे जेवणाचा बेत असतो. पहिला तिकडे मुलाच्या इथे असतो. नंतरला इकडे असतो मुलीच्या इथे. आणि नंतरला वहिनीला घेऊन पुन्हा आपण सासरी जाणार. आमच्या इकडे ना स्वीकार दादा आणि वहिनीला आई माकू घालते. इकडे अशी प्रथा असते. वहिनीच्या इकडे घरी आला ना माहेरी तसा माकू घालतात.
ताईने इकडे चाक काढून घेते ना आई. हो नवीन नवरीची चाक काढतात ना. मला भाजली तरी चालेल. नवरी नवऱ्या नाही चांगली भाजली. विकार आहेत ना. हो आहे. 5 वेळा ना आई. हो 5 वेळा. आता डोळे धुवून घेते. खाली उतर. काही शास्त्रामध्ये काय हवं नाही. एकाला ठेव उन्हाळी काय कापताव? चिवा वाटली. चाक कापताव बोला. काय कापताव? काय कापताव? आली कापली कापली. आली आली. काय कापताव? चाक कापताव. ह्याच्यावर आणखी बस झालं आता. नाही अशी समोर पडा बाबा. आम्हाला नको आधी कशी पाहिजे. इकडे आले सर्व मंडळी आपली. लेट केला होतो. आता नवरी आली. आता आम्ही नवरीला नियायला आली. लेट झालं. हे बघा सुरवी पण आले आहे. सुरवे वहिनीला घेऊन जायचंय. वहिनीला घेऊन जाणार ना. आता घरी घेऊन जायचं वहिनीला. आपल्या घरी. थंडारा इकडे. इकडे मंडळी आता ना सर्व जेवायला बसलेले आहेत. बघा पंगत बसले इकडे सर्व. एक एक करून सर्व मंडळी वाढतायत. पण ही सर्व इकडे आपली सासरची माणसं आहेत माघारी इकडे वहिनींची इकडे. आणि आपला मस्त असं पाहुणचार इकडे चालू आहे. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलो. इकडे बघताय चिकन आहे, वडा आहे, भात इकडे, पापड आहे. पंगत बसले इकडे. चला मंडळी आता ना निघतोय वहिनीला घेऊन पुन्हा आपल्या घरी. सर्व मंडळी आलेली आपल्या इकडची वहिनीच्या घरी. छान पाहुणचार झाला. चला आता निघतोय. चला निघाले सर्व आता वहिनीला घेऊन. चला निघूया घरी आता. चला इकडे वहिनी आणि दादाची आता एंट्री झालेली आहे घरी. हे उद्या कचरा काढा या. हे आता तुम्ही आम्ही येणार नाही. बिंदास राहा. चला आली सगळी मंडळी. लास्ट कार्यक्रम लास्ट होता. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपण ना माघारी गेलो होतो. वहिनीची पण सर्व माहेरची माणसं इकडे आली होती. त्यांचा पाहुणचार केला. त्याच्यानंतर आपण पण तिकडे गेलो होतो आणि आपला पण मस्त पाहुणचार झाला. कोंबडी वड्याचा आज बेत होता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.